गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे भाजपमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली। पक्षाकडे स्पष्ट बहुमत असूनही नेतृत्व ठरवण्यासाठी 4 महिला सदस्यांमध्ये रस्सीखेच झाली। अखेर पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून तिढा सोडवत श्रीमती योगिता यशवंत पूंड यांची सभापतीपदी आणि श्रीमती सुनंदा उके यांची उपसभापतीपदी नियुक्ती जाहीर केली। महिला नेतृत्वाच्या निर्णयाने भाजपची ताकद अधोरेखित तहसीलदार व निवडणूक अधिकारी मोनिका कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया पार पडली। या निवडीने भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला बळकटी दिली असून महिला आरक्षणामुळे पंचायत समितीच्या विकासासाठी नवे दालन खुले होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे। योगिता पूंड यांचा सर्वसमावेशक विकासाचा निर्धार सभापतीपद स्वीकारल्यानंतर योगिता पूंड यांनी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला। पंचायत समितीच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल असे त्यांनी सांगितले। उपसभापतीपदी विराजमान झालेल्या सुनंदा उके यांनीही महिला नेतृत्वाच्या माध्यमातून विकास प्रक्रियेला नवा गती देण्याचा मनोदय व्यक्त केला। भाजपासाठी विजयाचा उत्साह, विकासाला नवी दिशा या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून महिला नेतृत्वामुळे गावांचा सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योजना राबवल्या जातील असा विश्वास स्थानिक जनतेने व्यक्त केला आहे। महिला आरक्षणातून पुढे आलेले हे नेतृत्व केवळ विकासालाच चालना देणार नाही तर ग्रामस्थांच्या अपेक्षांवरही खऱ्या अर्थाने खरे उतरणार असल्याचेही स्थानिकांनी सांगितले। माझी प्रतिक्रिया याच असेल की मी सगळ्या सदस्यांना घेऊन आपल्या पंचायत समितीचा कारभार चालवावे, हीच माझी प्रतिक्रिया आहे। आणि विकासासाठी आपला कार्यक्षेत्र कशाला प्राधान्य द्याल? आपला कार्यक्षेत्र म्हणजे आपण गामगाव पंचायत समितीलाच पूर्ण म्हणजे कामकाज जे शासनाच्या योजना आहेत त्या मी पूर्णपणे पार पाडेन। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या संयुक्तपणे ही निवडणूक आम्ही जिंकलो, बहुमत होतं आणि त्यानुसार विजय निश्चित होता। आमगाव तालुक्यातील पंचायत समिती क्षेत्राअंतर्गत सगळे विकासाचे कामं गतिमान होतील अशी सगळ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचा संकल्प आहे आणि निश्चितपणे यामुळे दोन्ही महिला सभापती उपसभापती महिला इथे झालेल्या आहेत आणि महिलांच्या हातात चांगलं कार्य होत असते आणि चांगलं कार्य या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमगाव तालुक्यामध्ये होईल। देखिए, हमारे भारतीय जनता पार्टी के जो हमारे नेता मंडली है, वीर सिंह भाऊ नागपुरे, विजय भाऊ शिवनकर, केशवराव जी मानकर, इनके प्रयासों से जो ये पंचायत समिति हम जीत के आए हैं और यहाँ पर जो उन्होंने रणनीति बनाए, रचना बनाए, उसके अनुसार ये पारंपरिक बीजेपी का गढ़ रहा है और उसको हम फतेह करने में कामयाब हुए हैं। और आज जो भारतीय जनता पार्टी सभापति उपसभापति बने हैं, मैं समझता हूँ तीनों नेताओं का अथक परिश्रम के कारण हम यहाँ तक पहुँचे हैं। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छोटे, गोंदिया।